Sit straight. Take a deep breath. Hold. Exhale. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा. होल्ड करायचा. हळू श्वास सोडायचा. पुन्हा एकदा एक श्वास घ्यायचा आहे. होल्ड. एक्सहेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. माझा श्वास चालू आहे, मी जिवंत आहे आणि मी सगळ्या गोष्टींचा अनुभव करू शकते. माझे प्रियजन सगळे खूप छान आहेत. मी सकाळी माझ्या घरामध्ये पूर्ण चैतन्य, खुशी अनुभव करू शकते. यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. सुंदर असं मनुष्यरूपी देह आणि जन्म मला दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मला सुदृढ शरीर दिलं. हात, पाय, नाक, कान, डोळे, किडनी, लंग्स, पॅनक्रियास, सगळे माझे अवयव, सगळ्या माझ्या प्रत्येक माझा शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप छान रीतीने काम करत आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला सुदृढ शरीर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या आईने मला जन्म दिला, त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. तिने मला हे सुंदर जग दाखवलं, मला दूध पाजलं, माझं संगोपन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या वडिलांसाठी धन्यवाद, ज्यांनी मला शिकवलं, वाढवलं, कर्तृत्ववान बनवलं. मला समाजामध्ये कसं राहायचं, कसं ते शिकवलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. मला सुंदर असा समजदार जोडीदार दिला आहेस, त्यासाठी धन्यवाद. मला माझी मुलं खूप छान आहे. माझी मुलगी खूप समजदार आहे, सुंदर आहे. मला खूप हुशार मुलगी दिल्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या सासू सासऱ्यांसाठी धन्यवाद, ज्यांच्यामुळं मी आज सौभाग्यवतीचं जीवन जगती आहे. माझा नवरा मला खूप प्रेम करतो. त्या माझ्या सासू सासऱ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. त्यांच्यामुळं मला आज हे दिवस पाहायला मिळत आहेत. परमेश्वरा, सुंदर पंचतत्व तू आम्हाला दिली आहेस. हे एक मोठं एक उपहार तू आम्हाला दिलायस. धरती माता, ज्यावर बसून मी प्रार्थना करते आहे. धरती माता सतत तिच्या छायेखाली आम्हाला ठेवते. जे हवं नको ते आम्हाला देते. फळं, फुलं, भाज्या, नवीन नवीन गोष्टी, रत्न, सोनं, चांदी, माणिक, मोती, सगळे तिच्या गर्भातून आम्हाला मिळतं. सुंदर सुंदर ठिकाणं आम्ही बघतो. झरणे, झाडं, फुलं, ही खूप सुंदर सृष्टी ती आम्हाला दाखवते. नवीन नवीन ठिकाणं दाखवते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जलपिता, ज्यांची ज्यांच्यामुळे आमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण होतं पाण्यामुळे. आम्हाला जिवंत ठेवतं पाणी. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा पाण्याचा खूप खूप उपयोग आहे. असं हे अनमोल पाणी, जीवनदायी पाणी, अमृत पाणी, यासाठी धन्यवाद. जे आमच्या आयुष्यामध्ये सतत आम्हाला पुढे पुढे वाहत राहायला शिकवतं. ज्या भांड्यात जसं तुम्ही टाकाल, जसा आकार तो घेतं, तसंच आम्हालाही या आयुष्यामध्ये तसंच राहायचं आहे. अगदी फ्लेक्सिबल, जिथे जाऊ तिथे मिक्स व्हायचं आहे. हे या पाण्याकडून आम्ही शिकत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सूर्यप्रकाश, अग्निदेवता, ज्यामुळे अन्न पचन होतं. अग्नी ही अन्न शिजवण्यासाठी उपयोग करतं, मदत करतं. शरीराला ऊब द्यायसाठी मदत करतं. त्या अग्निदेवतेचे खूप खूप आभार.
आभार त्या हवेचे, वायू तत्व, जी आम्हाला जिवंत ठेवते. धन्यवाद स्पेस एलिमेंट, ज्यामुळं आम्ही चालू बोलू शकतो, ऐकू शकतो, माझा आवाज दुसऱ्यापर्यंत जाऊ शकतो. दिवसभराची कामं मी माझ्या हातापायाने करू शकते. त्या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. धन्यवाद. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यापासून आश्चर्यकारक गोष्टी रोज माझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत. माझा प्रत्येक दिवस हा एक मोठं उत्सव आणि सेलिब्रेशन आहे. माझं जीवन अतिशय सुंदर आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेम संचार आहे. त्यामुळे मी सहज माझ्या आयुष्यात चांगल्या आणि सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. माझ्यामध्ये असलेले दैवी प्रेम हे मला दुसऱ्यांनी दुखवलेले असल्यास त्यांना माफ करण्याची शक्ती देते आणि माझ्याकडून जर कोणी दुखवल्या गेलं असेल तर त्यांना माफी मागण्याची शक्तीही मला ते माझं प्रेम देतं. माझ्या या संपूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या सगळ्या परिवारजनांसाठी, माझ्या आप्तेष्टांसाठी, माझ्या मित्रमैत्रिणींसाठी. धन्यवाद माझ्याकडे असलेल्या भरपूर पैशांसाठी. धन्यवाद मला सुंदर जीवन दिल्यासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हँड्स रब करायचे, आपल्या डोक्यावर ठेवायचे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी धनवान आहे. माझं आयुष्य अतिशय सुंदर आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी डिझर्व करते. सुख, समृद्धी, चैतन्य, यश, कीर्ती सगळं मी डिझर्व करते. हा माझा अधिकार आहे आणि तो मला मिळत आहे. परमेश्वरा, मला भरपूर धन देण्यासाठी धन्यवाद. मला धनाचा चुंबक बनवण्यासाठी धन्यवाद. मी पैशावर प्रेम करते आणि पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. यस, माझ्या बॉडीतल्या प्रत्येक सेलसाठी जे सहज सहज सगळी कार्य करतात. मी भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या शरीरावरून हात फिरवून धरती मातेला दंडवत करायचा आहे आणि स्वतःमध्ये असलेल्या परमेश्वराला नमन करायचं आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही छान सुंदर अशा प्रार्थनेने झाल्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. मी सगळ्या पार्टिसिपेंटशी मनातून आभार मानते, ज्यांनी माझे हे अटेंड करत आहात. धन्यवाद. झूम मीटिंग साठी धन्यवाद. प्रतिभा मॅम साठी धन्यवाद, जी आम्हाला झूम मीटिंग सहज उपलब्ध करून देत आहे. धन्यवाद वायफाय साठी. धन्यवाद इलेक्ट्रिसिटी साठी. धन्यवाद या टेबल साठी, चेअर साठी आणि धन्यवाद आजच्या दिवसासाठी. थँक्यू. संपूर्णत्वाच्या या दिवसाला खूप खूप धन्यवाद. So, thank you so much.
व्यापकपणे भिन्न सिद्धांत. वेगवेगळे धार्मिक पंथ, संप्रदाय आणि प्रार्थना उपचार गटांनी उपचार करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती प्रचलित केल्या आहेत. बरेच लोक असा दावा करतात की त्यांच्याच सिद्धांत सर्वात योग्य आहे. त्यांचा सिद्धांत सर्वात योग्य आहे. कारण त्यांची पद्धत चांगले परिणाम देते. पण हे खरे असू शकत नाही. जो तो आपल्याला सर्वश्रेष्ठ आहे, आमची पद्धती चांगली आहे, असं जेव्हा म्हणतात, तर हे जे आहे हे खरं असू शकत नाही. जे लोक हे असे दावा करतात, खूप काही वेगवेगळ्या पद्धती आहे, सगळीकडे वेगवेगळ्या प्रार्थना संप्रदाय आहे. भरपूर आपल्या इंडियामध्ये तरी वेगवेगळे धर्म संप्रदाय आहे. ओके. सगळे आपापल्या पद्धतीने उपचार करतात. मग माझंच योग्य आहे असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की उपचारांच्या अनेक पद्धती आहेत. फ्रान्स ॲटॉनोम मेस्मर सन 1734 ते 1815 हे पॅरिसमध्ये उपचार करणारे ऑस्ट्रियन डॉक्टर होते. त्यांना असे आढळले की आजारी लोकांच्या शरीरावर चुंबक लावून त्यांना चमत्कारिकरित्या बरे करता येऊ शकते. तसेच त्यांनी काचेचे तुकडे आणि इतर अनेक धातूंचा वापर करूनही आजारी लोकांवर उपचार करून दाखवले. नंतर त्यांनी या सर्व गोष्टींचा वापर सोडून दिला आणि रुग्णांवर नुसते हात फिरवून उपचार सुरू केले. आणि त्यांनी असा दावा केला की उपचारांचा खरा स्तोत्र प्राणी चुंबकत्व आहे. बरे करणाऱ्याच्या हातातून प्रवाहित होणारी गूढ चुंबकीय ऊर्जा रुग्णांच्या शरीरात पोहोचते आणि त्या ऊर्जेच्या प्रभावाने रुग्ण बरा होतो. हे त्याचे तत्व होते. मेस्मरच्या या उपचार पद्धतीला मेस्मोरिझम असे नाव दिले गेले. आज आपण त्याला संमोहनशास्त्र किंवा हिप्नोटिझम असे म्हणतो. इतर डॉक्टरांनी दावा केला की मेस्मर आणि त्यांचे सर्व उपचार केवळ सूचनेनुसार केले आहेत. दुसरे काहीही नाही. हे सर्व गट मनोविश्लेषक, मानसशास्त्रज्ञ, ऑस्ट्रिओपॅथ, कायरोप्रॅक्टर, रोग बरे करणारे आणि सर्व प्रकारचे धार्मिक गट सुप्त मनामध्ये अस्तित्वात असलेल्या शाश्वत तत्वाचा वापर करत आहे. प्रत्येक जण असा दावा करू शकतो की उपचार त्याच्या सिद्धांतामुळे होते, परंतु सत्य त्याच्यापासून दूर आहे. सर्व उपचार प्रक्रियांमध्ये एक विशिष्ट सकारात्मक मानसिक दृष्टिकोन, आंतरिक दृष्टिकोन किंवा विचार करण्याची पद्धत असते. त्याला विश्वास म्हणतात. उपचार हे आत्मविश्वासपूर्वक पूर्ण अपेक्षेमुळे होते. ते अंतर्मनाला शक्तिशाली सूचना देते. त्यातून उपचार शक्ती निर्माण होते. ज्या प्रकारे एक व्यक्ती बरा होतो त्याच प्रकारे दुसरा देखील बरा होतो. होय, असे असू शकते की दोघांची तत्वे किंवा पद्धती भिन्न आहेत, परंतु बरे होण्याची प्रक्रिया एकच आहे. ती आहे श्रद्धा. फक्त एक उपचार शक्ती आहे. तुमचे अंतर्मन, तुमचा आवडता सिद्धांत, विश्वास आणि पद्धत निवडा. जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. सो सिम्पल थिंग आहे. इथे आपल्याला सांगितलं होतं. फ्रान्झ ॲटोन मेस्मर हे जे बॅरिशचे उपचार करणारे ऑस्ट्रियन डॉक्टर होते, यांनी जेव्हा रोग्यांना दुरुस्त करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अ, पुष्कळ अशा चुंबकाचा किंवा काचेच्या तुकड्यांचा वापर करायचे. सुरुवातीला हे सगळं करता 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 हळूहळू त्यांनी काय केलं, ते स्टॉप केलं आणि मग फक्त त्यांनी आपल्या ऊर्जेने काम केलं. ओके. आणि आपल्याला माहित आहे की आपण सगळे एक एनर्जी फॉर्म मध्ये आहोत. एव्हरीथिंग इज एनर्जी. मी इथून तुम्हाला बोलते किंवा मी इथून तुम्हाला जर असं ब्लेसिंग देणार तर ती तुमच्यापर्यंत पोचणार. कारण आपण सगळे एकमेकांशी जुडलेलो आहोत. एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहोत. तर त्यांनी जेव्हा रुग्णांच्या अंगावर फक्त हात फिरवून त्यांचे उपचार सुरू केले आणि मग याला एक नाव दिलं गेलं. आणि खूप काही रुग्ण होते जे बरे झाले त्यांच्या या सगळ्या प्रक्रियेतून. तर मेस्मरिझम, मग हे हिप्नोटिझम त्याला नाव दिलं झालं गेलं. कारण त्या व्यक्तीला त्या हिप्नॉटिक स्टेट मध्ये घेऊन जायचे. हिप्नॉटिक स्टेट म्हणजे कुठली तर अल्फा स्टेट.
ओके. त्याच्यामध्ये जसं आता मी तो पण तुम्हाला पुष्कळदा सांगितलंय की कुठलेही अफर्मेशन काही असताना जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही शांत व्हा. पहिले डीप ब्रीथ घ्या, 3दा ब्रीथ घ्या. स्वतःला एकदम शांत करा. जेव्हा तुमचे शांत विचार, तुमचं एक जे आहे वेव्ह जे आहे माइंड मधल्या त्या शांत होईल, तेव्हा तुम्ही जेव्हा काही बोलाल तेव्हा ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पेनिट्रेट होईल. तसंच हिप्नॉटिझम करताना ते सगळे पहिले शांत करतात समोरच्याला, पूर्ण रिलॅक्स, आणि मग त्याला सूचना द्यायला सुरुवात करतील. आणि त्या सूचनेद्वारे मग त्या व्यक्तीला जशी सूचना दिली जाते तसा तो ऍक्ट करतो, आपण काल बघितलंय. त्याचप्रमाणे जेव्हा त्या रोग्याला जो काही जिथे चॅलेंज आहे तिथे त्याला सूचना दिल्या जातात. जसं हात, सपोज एखाद्याचा हात आहे जो फ्रॅक्चर होता, त्याच्या हड्ड्या दुखत असेल, मग त्या हातावर त्या तिथे एकतर हाताला हात स्पर्श करून किंवा दुरून असं एनर्जी देऊन किंवा काचेचा तुकडा जसं पूर्वला ते वापरायची किंवा चुंबक वापरायचे, असं वापरून हा हात हील होत आहे. त्या हाताच्या हड्ड्या खूप छान आहे, मजबूत आहे. हाताचा जो सगळा भाग आहे तो अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे त्याच्यात जो फ्रॅक्चर आहे त्या फ्रॅक्चरच्या जे झालं आहे त्याच्या अपोजिट बोलून त्याला बरं केलं जात होतं आणि तो व्यक्ती बरा पण व्हायचा. तर हे होतं संमोहनशास्त्र. तेव्हा या सूचनेसोबत दुसरं काहीही नाही, फक्त सूचना दिल्या जातात. मग आता ही उपचार पद्धती आल्यावर जे बाकीचे लोक आहेत, बरोबर आहे ना, जसं आता कोणी जर म्हटलं ॲलोपॅथिकच खूप छान आहे, मग होमिओपॅथी वाले म्हणे नाही आमचं होमिओपॅथिक पण छान आहे, आयुर्वेदिक म्हणे आमचं पण छान आहे, दुसरे ॲक्युप्रेशर वाले म्हणे नाही, आम्ही करू शकतो, ॲक्युप्रेशर वाले ते म्हणतील आम्ही करू शकतो. असं नैसर्गिक उपचार करणारे जे असतात ते म्हणा नाही नाही आमच्या ह्यानी पण खूप चांगलं होतं. मग सगळे आपापला दावा करतात की येस, आमचे सगळे श्रेष्ठ आहे. पण तसं काहीही नसतं. सगळ्या गोष्टी आपापल्या जागी व्यवस्थित आहे, सगळ्यांचं तत्व बरोबर आहे. परंतु सगळ्यात मेन जे आहे उपचार प्रक्रियेमध्ये ते आहे तुमचा त्या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन. तुम्ही जर कुठल्या डॉक्टरकडे किंवा कुठल्याही ठिकाणी जर तुमच्या चॅलेंजला तुम्ही हे करायला जात असाल, तर पहिले तुमचा त्या डॉक्टरांवर विश्वास असणं आवश्यक आहे. त्या पद्धतीवर विश्वास असणं आवश्यक आहे की येस, मी इथे आली आहे, आता मला नक्कीच फायदा होणार आहे. जेव्हा हा तुमचा सकारात्मक मानसिक दृष्टिकोन असतो, आंतरिक दृष्टिकोन असतो, तुमची विचार करण्याची पद्धत बदलते आणि तो जो विश्वास असतो, त्या आत्मविश्वासपूर्ण अपेक्षेमुळे ते जे अंतर्मन आहे त्याला शक्तिशाली सूचना मिळतात आणि त्यामुळे ती उपचारशक्ती निर्माण होते आणि ते हील व्हायला सुरुवात होतो आणि तो व्यक्ती बरा होतो. ऍलोपॅथिक घेणाराही बरा होतो, होमिओपॅथिक घेणाराही बरा होतो, ऍक्युपंक्चर वालाही बरा होतो, ऍक्युप्रेशर वालाही बरा होतो, ज्या हीलवाला एनर्जी देणारा तोही बरा होतो. जरी हे तत्व सगळी वेगवेगळी वेगळी भिन्न भिन्न आहेत, परंतु प्रोसिजर एकच होती, श्रद्धा. जी मला उपचार शक्ती मिळत आहे, माझ्या अंतर्मन, माझा आवडता सिद्धांत, आणि मला ही जी मी पद्धत करत आहे, मला माहित आहे की मला ॲलोपॅथीपेक्षा मी होमिओपॅथीमध्ये खूप ट्रस्ट करते. सो मी ॲलोपॅथीमध्ये नाही, म्हणजे मी ॲलोपॅथी घेतल्यावर मला तेच की नाही माझं पोट दुखतं, मला सहन होत नाही, मला ऍसिडिटी होते, मी या गोळ्या घेतल्या की मला बरं नाही वाटत. मग माझा विश्वास काय आहे तर होमिओपॅथीवर आहे. तर मला होमिओपॅथी घेतल्यावर काही नाही, मी लवकर बरी होते. हा जर माझा विचार आहे, हा जर माझा थॉट आहे, तर मी तशीच बरी होणार. मग मला ॲलोपॅथीचा काही फरकच पडणार नाही, मी किती घेऊ दे मला तेच होईल जे मी विचार करते आहे. उपचार कुठलाही असो, पद्धत कुठलीही असो, तुमचं फक्त आणि फक्त अंतर्मन काय म्हणतं त्याच्यावर काय तुमच्या सूचना गेल्या आहेत आणि तुमचा विश्वास काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला तसं फळ मिळतं. जसा विश्वास तसं फळ मिळेल. विश्वास नसेल तर फळ मिळणार नाही. तुम्ही जर होईल का, मी ट्राय करून बघते, लागलं तर लागलं, असं जर असेल तर तिथे तुम्हाला फरक जाणवणार नाही. तुम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी थॉट विचार तुमचे करता, तुम्ही बोलता, तुमच्या बॉडीमधला प्रत्येक सेल हा सगळ्या गोष्टी ऐकत असतो. तुमची जी बॉडी आहे जशी 75% पाण्याने भरली आणि पाण्याला 100% तो ऍब्सॉर्ब करतो सगळी एनर्जी. मग आपण काय बोलतो, आपली सजेशन कशी आहे, माझा विश्वास कसा आहे, हे यावर अवलंबून आहे. आणि फक्त फक्त अफर्मेशन लिहिल्याने किंवा 21 वेळा लिहा, 100 वेळा लिहा, त्याच्यात जर कन्सिस्टन्सी नसेल तर काही होणार नाही. त्याही पेक्षा महत्वाचं असं आहे
की तुम्ही सगळं करत आहात, पण तुमच्या मनात कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर द्वेष, क्लेश, मनमुटाव ह्या गोष्टी असेल, तर तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला आतमधून असं फ्री फील व्हायचं आहे. तुमच्यामध्ये कुठलाच ग्रज नसायला हवा. तरच ती गोष्ट तुम्हालाही लागेल आणि तुमच्याकडून ती दुसऱ्यालाही लागेल. उद्या तुम्ही दुसऱ्यांना हील करू शकाल. कारण तुम्ही ऑलरेडी पूर्ण खाली आहात, एम्प्टी आहात. तुमच्या मनामध्ये कुठलं राग, द्वेष, जडकुकडेपणा काहीच नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही ही एनर्जी जेव्हा तुम्ही दुसऱ्याला पास ऑन कराल, दुसऱ्याला बरं कराल, कुणाला हेट्रो सजेशन द्याल, ते चांगले द्याल, की याचं बरं होऊ दे, याच्या आयुष्यामध्ये खूप समृद्धी येऊ दे. एखादा जर व्यसनाधीन असेल तर तुम्ही त्याचं व्यसनही दूर करू शकता. एनर्जी खूप ट्रिमेंडस काम करते. ती तुमच्यावरही तेवढंच काम करेल जे तुम्ही समोरच्याला द्याल तेव्हा. आणि तुम्ही जसं जसं म्हणाल तसं तसं ते घडत जाईल. पण त्यासाठी तुमचे विचार, तुम्ही स्वतःही तेवढेच पवित्र असले पाहिजे. तुम्ही इथे खूप अफर्मेशन लिहितात, खूप काम करतात, पण तिथे तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल घरातल्याच सासू, सासरे, ननद, भाव, आपली वहिनी, हे ते त्यांच्याबद्दल जर तुमच्याबद्दल मनामध्ये काही असेल, तर ते तुम्हाला तेवढं काम करणार नाही. क्वांटम फिजिक्सद्वारे आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत. सगळ्यां पूर्ण असा एक गुंतागुंतीचा असा धागा आहे. तो कुठे ना कुठे सगळ्यांशी कनेक्टेड आहे. आणि एनर्जी ही सत जिवंत राहते. नेवर म्हणजे ती डिस्ट्रॉय आपण करू शकत नाही. एनर्जी काम करते. सो उपचार पद्धतीमध्ये श्रद्धा असली पाहिजे, तुमचा विश्वास असला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्हाला त्या गोष्टीचं फळ मिळणार आहे. पॅरासेल्सचे विचार. फिलिप पॅरासेल्स सन 1493 1541 हे प्रसिद्ध स्विस किमयागार आणि चिकित्सक होते. ते त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध उपचारक होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आज वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे, जी त्यांनी एक हे जे होते मोठे चिकित्सक होते. आणि त्यांनी काहीतरी आपल्याला पुढे सांगितलंय की श्रद्धा कशी असली, किंवा ती मग रस्त्यावरचा दगड असू दे, किंवा एखादं रस्त्यावरचं लाकूड असू दे, त्यालाही म्हणजे काही काही लोकांनी बघितलं असेल आपल्या पूर्वीच्या काळामध्ये, एखाद्या दगडाला जर शेंदूर माकला आणि तो जर समजा एखाद्या गावाच्या वेशीच्या समोर, वेशीवर ठेवला, तर लोक मरीमाता किंवा माता म्हणून त्याला पूजा करायचे आणि तिथे जायचे आणि त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांचे जे जे काही त्यांचे चॅलेंजेस होते ते बरे पण व्हायचे. जस्ट बिकॉज ऑफ त्या दगडाला शेंदूर लावला होता, मग देव मानला आणि बस त्याला पाणी टाकणे, तिथे काय म्हणतात त्याला, कडुलिंबाची पाने घेऊन जाणे, असं मी बघितलेलं आहे. आणि तुम्ही बघा, दगडालाही देव आपण मानतो. ते फक्त आपली विश्वास, आपला एनर्जी. सो तुमची श्रद्धा खरी असो वा खोटी, तुम्हाला तेच फळ मिळेल. मी सेंट पीटर जितकी श्रद्धा ठेवतो, तितकीच मी सेंट पीटरच्या पुतळ्यावर ठेवली. तर मी स्वतः सेंट पीटरकडून जो परिणाम मिळाला असता, तोच परिणाम त्याच्या पुतळ्याकडून परिणाम मिळेल. ही अंधश्रद्धा आहे, मात्र श्रद्धा नेहमीच चमत्कार घडवून आणते. आणि श्रद्धा आणि विश्वास खरा असो वा खोटा, तो नेहमी सारखा चमत्कार घडवून आणतो. म्हणजे यांनी सांगितलंय की श्रद्धा ही खरी असो वा खोटी, फळ तेच मिळणार आहे. सेंट पीटरवर व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवणे किंवा त्याच्या पुतळ्यावर श्रद्धा ठेवणे, रिझल्ट तोच, परिणाम तोच, जो पुतळ्याकडून मिळेल, जो व्यक्तीकडून मिळेल. ही जरी तुम्हाला वाटत असेल की अंधश्रद्धा आहे, पण हे एक चमत्कार घडवून आणलेली श्रद्धा आहे. जसा विश्वास तसंच तुम्हाला मिळणार आहे, खरं किंवा खोटं. पॅरासेटच्या कल्पनांचा पुनरुच्चार 16व्या शतकात इटालियन तत्वज्ञ पिएत्रो पोम्पोनिझी यांनी केला आहे. त्यांनी लिहिले आहे, आत्मविश्वास आणि कल्पनाशक्ती यातून निर्माण होऊ शकतील अशा आश्चर्यकारक परिणामी आपण सहजपणे कल्पना करू शकतो. विशेषतः जेव्हा या दोन्ही गोष्टी रुग्ण आणि त्यांच्यावर परिणाम करणारी व्यक्ती यांच्यामध्ये प्रवाहित असतात. विशिष्ट अवशेषाचे उपचार या कल्पनाशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा परिणाम. हम्म.
आत्मविश्वासाचा परिणाम असतो. भोंदू आणि तत्वज्ञानी या दोघांनाही हे माहीत असते की आता इथे हे सांगितलंय आत्मविश्वास आणि कल्पनाशक्ती हे दोन्ही आत्मविश्वास म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि तुमची इमॅजिनेशनची जी पॉवर आहे यातून निर्माण होणाऱ्या आश्चर्यकारक परिणामाची सहज आपण कल्पना करू शकतो. सहज याच्यातून होते म्हणजे सपोज आता एखादी गोष्ट आहे तुम्हाला हवी आहे तुम्ही ती कल्पना शक्तीमध्ये पूर्णतः उतरवली आहे. आज तुमच्याजवळ ती नाही आहे पण तुम्ही कल्पना शक्तीमध्ये एक्झॅक्ट ती तशी उतरवली. तुमचा आत्मविश्वास आहे त्याप्रमाणे ती तसं तसं काम करेल. कारण या दोन्हीही गोष्टींमुळे काय होतं आपल्यामध्ये एक ती एनर्जीचा फ्लो असतो. एनर्जी वाढते. ती आपली एनर्जी त्या गोष्टीकडे जाते. जरी ती आज माझ्या जवळ नाहीये पण मी त्या गोष्टीकडे माझी एनर्जी अट्रॅक्ट म्हणजे मी जशी सोडती आहे त्या गोष्टीला मी अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल त्या एनर्जीने. सेम तसं सांगितलंय की आत्मविश्वास आणि कल्पनाशक्ती यातून निर्माण होऊ शकतील अशा आश्चर्यकारक परिणामाची आपण सहजपणे कल्पना करू शकतो. विशेषतः या दोन्ही गोष्टी रुग्ण आणि त्याच्यावर परिणाम करणारी व्यक्ती जो कोणी रुग्ण आहे तो आणि जो डॉक्टर आहे परिणाम करणारी व्यक्ती यांच्यामध्ये प्रवाहित असते. म्हणजे मी देणारी आणि रिसिव्हर घेणारा. इथे कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाचा परिणाम तर भोंदू किंवा आत्मज्ञानी या दोघांनाही हे माहीत असते. एक भोंदू व्यक्ती असो किंवा एखादा आत्मज्ञानी असू दे. एखाद्या संताच्या हेच ऐकत हम्म करेक्ट. एखाद्या संताच्या हाडाच्या जागी एखाद्या सामान्य व्यक्तीची हाडे ठेवली तर आजारी व्यक्तींना तोच फायदेशीर परिणाम मिळतील जर त्यांना खात्री असेल की तीच खरी पवित्र हाडे आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ जरा विचार करा. जर तुमचा एखाद्या संताच्या अवशेषाच्या शक्तीवर किंवा एखाद्या ठिकाणाच्या पाण्यावर बरे करण्याच्या गुणधर्मावर किंवा माझ्या ऑस्ट्रेलियन नातेवाईकांसारख्या लाकडाच्या तुकड्याच्या चमत्कारिक परिणामावर विश्वास असेल तर नक्कीच तुमच्या अंतर्मनाला सुचवल्याप्रमाणे तुम्हाला परिणाम मिळतील कारण शेवटी उपचार हे अंतर्मनाद्वारे केले जातात. सो यांनी काय सांगितलं होतं की आत्मविश्वास आणि कल्पनाशक्ती यातून निर्माण होऊ शकतील अशा आश्चर्यकारक परिणामाची सहजपणे आपण कल्पना करू शकतो. विशेषतः जेव्हा या दोन्ही गोष्टी जे रुग्ण आणि त्याच्यावर करणारा परिणाम. आता जो रुग्ण होता ज्याला एक रस्त्यातून आणलेला एक छोटासा लाकडाचा तुकडा त्याला त्यांनी क्रॉस मधून कट करून आणला अंगठीत टाकला. तो व्यक्तीने तो ठेवला आणि मग तो बरा झाला. त्याची इमॅजिनेशन कल्पनाशक्ती होती की येस मला हा बरं करणार आहे. आणि आत्मविश्वास प्रचंड आत्मविश्वास की येस ही गोष्ट मला ठीक करेल. तसंच आपण कुठे जातो तसं आपल्याकडे तीर्थ असतं. अं, कुठे गेले की आपण तीर्थ घेऊन येतो अंगारा घेऊन येतो. कारण आपला त्या तीर्थ आणि अंगारावर भरपूर विश्वास असतो. कधी काळी जर एखाद्या वेळेस कुठे आपल्याला चॅलेंज आलं तर आपण तो अंगारा लावतो. हा अंगारा लावलाय आता बरं होईल. किंवा अंगारा घरीच तयार करतो. आपण त्या जागी जर गेलो नसेल अंबादेवी आहे किंवा कोल्हापूर आहे जिथे कुठे ज्यांचं ते इष्टदैवत आहे. कधी कधी असं होतं ना की अरे काहीतरी झालं आहे आपण कुलदेवतेला खूप दिवसापासून गेलेलो नाही. मग ठीक आहे आज आपण घरीच आपल्या मातेचा अंगारा तयार करूया. मग आपण आपल्या देवीचा अंगारा तिथे तयार करतो घरीच तयार करतो तिला एक नमन करतो तिला आवाहन करतो. अंगारा तयार करतो आणि लावतो. मग बरं वाटतं कारण तो विश्वास होता तुमचा. तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये तिला उतरवलं तुमची कल्पनाशक्ती तुम्ही वापरली. तुमची एनर्जी तिथे तुम्ही यूज केली आणि तुम्ही देवीला आवाहन करून तिला तिचा अंगारा घरी तयार केला. तोही काम करतो तेवढाच. जेवढं तुम्ही जाऊन तिथे गंगाचं जे तीर्थ आहे तेही तेवढंच काम करतं. कुठल्याही होली प्लेस मधलं असू दे किंवा घरी पण आपण तीर्थ तयार करतो. त्यावेळेस खूप लोकांनी असं म्हटलं ना की कुंभ का पाणी तुम घरी में ही तयार करू शकतो तुम्ही लोक. तर हे काय होतं आपण जसं गंगाचं पाणी आहे, तसंच घरी पाणी तयार करून तो स्नान घेऊ शकलो. हे फक्त एनर्जी एनर्जी ही खूप महत्वाची आहे. खूपच ट्रिमेंडस एनर्जी आणि एनर्जी काम करते.
इतकंही आहे की एक जो संत होता, त्या संताची हाडे, एक असा व्यक्ती होता जो चांगला नव्हता, त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कधी चांगले कामं केले नाही. पण जेव्हा त्याची हाडं याच्या हाडाच्या बाजूला ठेवल्या गेली, तेव्हा ती जी चांगली हाड आहे त्याचा परिणाम त्या वाईट हाडांवर झाला आणि तेही तसेच रिॲक्ट करू लागले. 10 चांगल्या लोकांमध्ये जर एक वाईट असेल ना, तर तो 10 चांगल्या सोबत राहून एक वाईट हा 11वा चांगला बनू शकतो. संगतीचा परिणाम, एनर्जीचा परिणाम. आपण का जातो? अश्विन मॅम आल्या आपण जातो, कुणी जर राजन सर आले आपण त्यांना भेटायला जातो. आपले जे मेंटॉर्स आहेत, जे फुल ऑन पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये, आपण का जातो त्यांच्याकडे? कारण आपल्याला ती एनर्जी भेटते आणि ती एनर्जी भेटली की आपण पॉझिटिव्ह होतो. आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते. आपल्यासोबत नेहमी चांगलं चांगलं घडेल. तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांसोबत राहणं शिका. मोठमोठ्या लोकांसोबत राहा. तुमचे विचार बदलतील. तुमचं चालणं, बोलणं, वागणं सगळ्या गोष्टी बदलेल. जसं आपण बघतो ना, काही दिवसांनी आपण तसंच ऍक्ट पण करतो. म्हणजे मी तरी खूपदा असं वाटते की खूप काही काही वाचलं नाही की मी बरोबर त्याच व्यक्तीसारखं बोलायला लागते असं. तसंच रिॲक्शन होतं. मान्य आहे सगळ्यांना या सगळ्या गोष्टी? तुम्ही ऑब्झर्व केलेल्या आहे? गुड. सो याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या संताच्या अवचेताच्या शक्तीवर किंवा एखाद्या ठिकाणच्या पाण्याच्या बरे करण्याच्या गुणधर्मावर, पाण्याचा गुणधर्म काय, त्याची प्रॉपर्टी काय आहे की तो बरं करतो. गंगेचं पाणी आलं की ते बरं करतं, ते तीर्थ आम्हाला बरं करतं, हे त्याचा गुणधर्म आहे. तसंच सेम तो जो ऑस्ट्रेलियन नातेवाईक होता ज्यांनी लाकडाच्या तुकडाचा यूज करून त्याच्यावर एक चमत्कारिक विश्वास बसेल असं गोष्ट झाली होती आणि ती तशी झाली. कारण त्याच्या अंतर्मनाला त्यांनी सुचवल्याप्रमाणे त्याला परिणाम मिळाले. त्यांनी त्याच्या अंतर्मनाला सांगितलं की येस, हे खूप छान अशी अंगठी आहे, मला ही परिणाम देणार आहे, माझं पूर्ण शरीर ठीक होणार आहे. त्याच्या अंतर्मनाने ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्या अंतर्मनामध्ये जेव्हा हे फिक्स झालं, तसंच त्याला तो परिणाम दिसून आला. बर्नहाइमचे प्रयोग. 20व्या शतकाच्या सुरुवातीस हिप्पोलाइट बर्नहाइम्स हे फ्रान्समधील नॅन्सी येथे राहणारे वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक होते. डॉक्टरांनी रुग्णाला दिलेल्या सूचनांचा परिणाम अंतर्मनाच्या शक्तीमुळे होतो हे स्पष्ट करण्यामध्ये ते अग्रणी होते. अग्रणी म्हणजे खूप जास्त सुपिरियर, खूप पॉवरफुल असे होते. ओके. त्यांच्याकडून ते काम 100% व्हायचं. ते खूप प्रॅक्टिस करणारे आणि चांगले होते. त्यांच्यामुळं कुणालाही ते सहज पटवून द्यायचे. एक्सपर्ट होते ते. बर्नहाइम यांनी यांच्या सजेस्टिव्ह थेरप्युटिक्स या पुस्तकाच्या पान 197 वर अशा एका माणसाची गोष्ट सांगितली आहे. म्हणजे इथे सगळे एव्हिडन्स दिलेले आहे आपल्याला. सो थँक्यू जोझफ मार्फी, की ज्यांनी इतकी सुंदर बुक आपल्यासाठी आणली आणि आपल्याला सगळं समजून सांगत आहे, ज्याच्यामुळे आपण आज आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडवून आणत आहोत. आपले विचार बदलत आहे, आपल्याला सतर्क राहायला मदत करत आहे. आपण काय घेतलं पाहिजे, काय नको घ्यायला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला त्यांनी समजून सांगितलं आहे. इच अँड एव्हरीथिंग त्यांनी पूर्ण एव्हिडन्सनी सांगितले आहे, पुस्तकं सांगितले, त्यांच्या नातेवाईकांचे इन्सिडेंट सांगितलेले आहे. सो खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या आयुष्यामध्ये ही पुस्तक आलेली आहे. सो एक सजेस्टिव्ह थेरप्युटिक्स या पुस्तकामध्ये 197 पानावर त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की एका व्यक्तीच्या जिभेला अर्धांगे वायू झाला होता. त्यावर त्याच्या सर्व प्रकारचे उपचार केले पण उपयोग झाला नाही. मग एके दिवशी त्याच्या डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याला असे एक नवीन उपकरण सापडले आहे जे त्याच्या समस्येचे पूर्णपणे निराकरण करेल. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या तोंडात जेबी थर्मामीटर ठेवले. रुग्णाला असे वाटले की हे एकमेव उपकरण आहे जे त्याला बरे करेल आणि क्षणातच तो आनंदाने ओरडू लागला की आता त्याला त्याची जीभ पूर्ववत हलवता येत आहे. एक व्यक्ती ज्याला जिभेचा अर्धांगवायू झाला म्हणजे त्याची जीभ काम करत नव्हती. पण जेव्हा त्याला हे सांगितलं गेलं की असं एक उपकरण आहे की हे जर उपकरण मी तुझ्या ह्याच्यात ठेवलं ना तोंडावर, तर तुझी जीभ पूर्णतः बरी होईल. आणि जसं ते एक थर्मामीटर ठेवलं
तर त्या व्यक्तीला क्षणातच असं वाटलं की त्याची जीभ त्याला हलवता येत आहे. बर्न हाइम्स पुढे म्हणतात की अशीच काही तथ्ये आपल्या इतर प्रकरणामध्येही आढळून येतील. माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आली. 4 आठवड्यापासून तिची वाचा गेली होती. तपासणीनंतर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितले की काही वेळा विजेच्या वापराने बोलण्याची क्षमता लगेच परत येते, जी कदाचित स्वयंसूचनेमुळे प्रभावी ठरू शकते. मी इंडक्शन उपकरण मागवलं. मी तिचं स्वयंयंत्र थोडं हलवलं आणि म्हणालो, आता तुम्ही बोलू शकता. एका झटक्यात मी तिला ए नंतर बी आणि नंतर मारिया म्हणायला लावले. ती स्पष्ट बोलली, तिचा आवाज परत आला. सो बर्नहाइमने पुढे हेही सांगितलं की अशी पुष्कळशी तथ्य आणि इतर प्रकरणं पण काही आहे की ज्यांच्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती जिला 4 आठवड्यापासून तिची वाचा गेलेली. मग त्यांनी जेव्हा तपासलं तेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं काही वेळा की विजेची विजेच्या वापराने म्हणजे एक छोटासा शॉट देऊन सुद्धा स्वयंसूचना इतकी प्रभावी ठरली की त्यांनी जेव्हा इंडक्शन मागवलं तिला थोडंसं तिच्या स्वरयंत्राला थोडंसं हलवलं आणि तिला सांगितलं की तू बोलू शकशील आणि तसंच ती झटक्यात बोलूही लागली. ए नंतर बी, बी नंतर मारिया असा तिचा आवाज पण आला. येथे बर्नहाइम रुग्णाची विश्वासाची आणि आशेची शक्ती, ज्यांनी अंतर्मनाची शक्तिशाली सूचना दिला त्याबद्दल बोलत आहे. सो बर्नहाइमनी त्या रुग्णामध्ये असलेला विश्वास आणि त्याची जी आशा होती. आपण कुठेही ना एक आशा घेऊन जात असतो. जेव्हा कुठे माणूस हतबल होतो, हताश होतो, त्याला कुठे रस्ता मिळत नाही, सगळे त्यांनी उपाय केलेले असतात. मग एक आशेचा किरण की इथे ना खूप लोक बरी झाली, तुम्ही जाऊन बघा. मग तो व्यक्ती त्याच आशेने, त्याच विश्वासाने जेव्हा त्या ठिकाणी जातो आणि त्याचा तो रोग, त्याचं ते समस्येचं निराकरण होतं, तेव्हा खरं म्हणजे परिणाम दिसतो. कारण त्याची ती आशा, त्याचा तो विश्वास आहे. ज्यांनी अंतर्मनाला सक्ती झाली सूचना दिल्या की येस, मी इथे आली आहे, माझं बरं होणार. तर त्याबद्दल ते बोलत असतात. आणि जिथे कुठे तुम्ही असं म्हटलं की असं काही होऊ शकत नाही, मी जाऊन बघते, ठीक आहे, आता माझी मैत्रीण म्हणतीच आहे तर मी जाऊनच येते, मला नाही वाटत असं काही शक्य होईल, पण जाते. झालं, हा थॉट तुमच्या डोक्यात आला, तुम्ही तिथे गेला, तुम्ही तिथे पूजा केली, सगळं केलं, पण तुम्हाला परिणाम दिसणार नाही किंवा त्याचा उपयोगी होणार नाही. कारण तुम्ही जाताना थॉटच असा होता तुमचा की जाती आहे, बघते. पण जर विचार असा असला की नाही, हिचं बरं झालंय, माझे होईल, मी जाते, खूप विश्वास, खूप तुमचा दृढ निश्चय जिथे असेल ना, ती गोष्ट होईल. सूचनेद्वारे गडू तयार करणे. बर्नहाइम सांगतात की त्यांनी एका रुग्णाच्या पाठीवर पोस्टाचे तिकीट चिटकवले आणि सांगितले की त्याला गडू झाला आहे. आणि कार्य आश्चर्य झालंही तसंच. अशा प्रात्यक्षिक पुष्टी जगातील अनेक भागातील अनेक डॉक्टरांच्या प्रयोगातून त्यांनी अनुभवातून झाली आहे. पुरावे पाहता तोंडी सूचना देऊन रुग्णाच्या शरीरात सं संरचनात्मक बदल घडवून आणता येतात. या शंका घेण्यास जागा नाही. सो सूचनेद्वारे गडू तयार करणे म्हणजे त्यांनी फक्त एक पोठावर पोस्ट कार्डचं तिकीट चिकटवलं आणि त्याला सांगितलं की तुला गडू झालाय. गडू म्हणजे मे बी एखादा हे असेल, फोड किंवा गाठ. तर मला माहित नाहीये गळू म्हणजे काय, बघावं लागेल. फोड फोड आहे फोड. हा. तर फोड झालेला आहे. तर त्या व्यक्तीच्या डोक्याने, त्याच्या याने तेच काम केलं की अरे मला हे झालेलं आहे. एक्झॅक्ट त्याला तसंच झालं. म्हणजे एक तोंडी सूचना जेव्हा दिली तेव्हा त्याचा बदलही तसाच घडून आला. इथे आपण कुठलीही शंका घेण्यास जागा राहत नाही. त्यांचं म्हणणं आहे की तोंडी सूचना देऊन रुग्णाच्या शरीरामध्ये संरचनात्मक बदल घडवून आणू शकतो. इथे आपण बिलकुल डाऊट करूच शकत नाही. सूचना, शब्द एनर्जी देतात. शब्दामध्ये एनर्जी आहे, जे बोलतो त्याच्यात एनर्जी आहे. म्हणून ऍटलिस्ट एक अफर्मेशन असं घ्या की जिथे तुम्ही ते 21 वेळा 21 दिवस लिहा आणि मग त्याचा परिणाम बघा. 101% तो होणार.
मला स्वतःलाही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि मी आजपासून सुरू करणार आहे. ऍटलीस्ट मी एक अफर्मेशन 21 टाइम्स लिहिणार, 21 डेज. आणि जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्यात तर मग तुम्हाला नक्कीच परिणाम दिसून येतील. आज इथे थांबूया. 17 किती, 6:17 झाले. ठीक आहे, आज आपण इथे थांबू. आणि अफर्मेशन्स तुम्ही एखाद घ्या आणि ते लिहायचा प्रयत्न करा. एखादं अफर्मेशन बघू का? हम्म. कुठलं अफर्मेशन घेतलंय सांगा. मॅडम आवाज गेला तुमचा. आणि माझी मुलगी आली आहे, ती मी तिच्याशी बोलते. सो अफर्मेशन जी आहे ती कुठली घ्यायची आपण आज? तुम्ही सांगा मॅडम. तुम्ही सांगा. माय लाईफ इज फुल ऑफ मॅजिक अँड मिरॅकल्स, ही एक घेऊ शकता. माझं आपण हे लिहिलंय अगोदर मॅडम. केलेलं आहे. हो व- ना. वेगळी एखादी द्या. मी भाग्यवान आहे, हेच लिहा तुम्ही आता आज. हम्म. ऍटलीस्ट 5 टाइम्स हे लिहा, मी भाग्यवान आहे. मी असं लिहिलं, मी श्रीमंत आहे, मी बलवान आहे, मी धनवान आहे, मी कर्तृत्वान आहे, मी भाग्यवान आहे, असं दिलं मी. चालतं, तेही चालेल. आणि 5-5 वेळा द्यायचं मॅडम. हम्म, हम्म, हम्म. I am a money magnet, I am a so rich. हम्म. आणि तुम्ही सगळ्यांनी 10-10 ग्रॅटिट्यूड लिहिले आहेत का? आज सकाळी जे उठले, ज्यांनी जॉईन हो. केलं, हो मॅडम लिहिले. 100% सगळ्यांची झाली आहेत. नसेल झाली तर आता करा प्लीज. झालं. आई बाबांसाठी 5-5 केले आणि 10 ग्रॅटिट्यूड लिहिले. येस, ती मॅजिक बुकची ही प्रॅक्टिस अजिबात सोडायची नाही. डेली तुम्हाला मॅजिक बुकच्या या प्रॅक्टिसेस करणं अत्यंत गरजेचं आहे. मॅजिक वॉन्ड, मॅजिक एअर, मॅजिकल इन्ग्रेडियंट, वॉटर, पुस्तक. हा, फूड स्टेप, हे म्हणजे डेली अतिशय महत्वाच्या प्रॅक्टिसेस आहेत ज्या तुम्हाला करायच्याच आहे. आणि एक कुठलीही अशी अफर्मेशन जे सध्या तुम्हाला तुमच्या लाईफशी रिलेटेड असेल, ते तुम्हाला म्हणजे जर काही बरं नसेल तर त्या जागी तिथे काय करायचंय, कुठलं आपल्याला ऑटो सजेशन द्यायचं आहे. तर मी पूर्णपणे स्वस्थ आहे, हेल्दी आहे, किंवा आरोग्य, निरोगी आहे, आरोग्य निरोगी आहे. हे तुम्हाला द्यायचं आहे. परमेश्वर हमेशा माझ्यासोबत असतो. धन्यवाद माझ्या सुदृढ शरीरासाठी, हे तुम्ही एक अफर्मेशन लिहा आता 5 टाइम्स.
आणखी एक अफर्मेशन आहे, हा माझ्या आयुष्यामध्ये सुवर्ण काळ चालू आहे आणि आजीवन हा चालतच राहणार आहे. हेही तुम्ही अफर्मेशन लिहू शकता. परत सांगा मॅम. हा, बोला अरुणा मॅम. परत एकदा सांगा ना आता अफर्मेशन. माझ्या जीवनाचा हा किंवा माझ्या आयुष्यामध्ये सुवर्णकाळ चालू आहे. चालू आहे आणि आजीवन हा चालत राहील. मला दृढ विश्वास आहे. नारायण रेखी प्रार्थनेमध्ये बघितलं असेल तुम्ही, ते लिहिलेलं आहे ना. हे नारायण, हा. मेरे जीवन का यह सब, मी सप्त सितारा जीवन जगती आहे. माझा हा गोल्डन पिरियड सुरू आहे. मी सप्त सितारा जीवन जगत आहे आणि आजीवन जगत राहील असा मला दृढ विश्वास आहे. हे जरी लिहिलं तरी चालतं. म्हणजे नारायण रेकीची जी प्रार्थना आहे ती तुम्ही डेली जरी लिहिली ना, पूर्ण प्रार्थना, तरी हे सगळे अफर्मेशनच आहे त्या प्रार्थनेमध्ये. माझं घर सुख ओके. शांती समृद्धीने भरलेलं आहे, ती ही एक. प्रार्थना एकदा ती प्रार्थना एकदा टाका ना मॅम. मला आवाज येत नाही कुणाचा. ती प्रार्थना एकदा परत टाका ना. लास्ट वाला जे आता सांगितलं सुवर्ण काळ त्याचं. प्रार्थना एक प्रार्थना ती म्हटली प्रार्थना म्हणणार. ओके, प्रार्थना पूर्ण सांगू एकदा. नाही, त्या म्हणतात ग्रुपवर टाका असं बोलतात. थांबा मी टाकते. चालेल चालेल. ग्रुपवर मी प्रार्थना टाकलेली आहे, नारायण प्रार्थना. ठीक आहे. जी टाकली ना? रात्री ओके. प्रत्यक्ष म्हटली आहे तीच टाकलेली आहे. ती तुम्ही 3-3, 4-4दा रिवाइंड करून ऐका, लिहा किंवा डेली सकाळ संध्याकाळ ऐका. लिहिली तर फारच उत्तम. हो, चालेल मॅडम. हॅलो. झालंय सगळ्यांचे अफर्मेशन लिहून? हो मॅडम, चालू आहे. अफर्मेशन झाले असेल तर मग मी ट्रान्सपोर्ट साठी कसं लिहायचं एक शॉर्ट मध्ये सांगते की आज आपण ट्रान्सपोर्ट वाल्यांसाठी धन्यवाद व्यक्त कसं करायचं. काल अमृतवेला प्रॅक्टिस मध्ये ज्यांनी करून घेतलेलं आहे. शेअर. झालाय लिहून? हो मॅडम. चला मी सांगते ते सेंटेन्सेस तुम्ही लिहा आता फटाफट. मग त्याचे चित्र तुम्ही नंतर काढा. थँक यू फार्मर.
धन्यवाद शेतकऱ्यांसाठी. थँक्यू वेंडर. थँक्यू धरती मा. तुम्ही काल कुठल्या कुठल्या गोष्टी खाल्लेल्या आहे? चहा पिले? थँक्यू चहा. थँक्यू पाणी. थँक्यू पोळी. थँक्यू भाजी. थँक्यू बटर मिल्क. थँक्यू दही. जे मी खाल्लंय मी त्याच्यासाठी बोलतेय, तुम्ही तुमचं आठवायचंय. खाण्यामध्ये जितक्या गोष्टी आठवतात त्याच्यासाठी थँक्यू लिहा. छोले मसाला, जिरा राईस, चपाती, पुरी, मोदक, मँगो, पंचामृत, शेंगदाणा चटणी, चहा, लोणचं, जवस चटणी, तिळाची चटणी. थँक्यू आईस्क्रीम. थँक्यू पाणीपुरी. थँक्यू भेल. थँक्यू लड्डू. थँक्यू राईस. भातासाठी थँक्यू. छान पालक दाल साठी थँक्यू. झाले किती लिहिले? आता 15 जरी झाले तरी काफी आहे. रोजचे हे असे ग्रॅटिट्यूड आपण सुरू करूया लिहायचं. म्हणजे एक उद्या धरती मातेसाठी लिहूया, ठीक आहे? आजचा जो आपला लेसन होता त्याच्यामध्ये टेक अवे एखाद कोणी सांगू शकेल का मला? एकच लाईन जी तुम्ही घेतली. आपण आपल्या मनाच्या शक्तीने स्वतःला बरे करू शकतो. आपले आजार आपण बरे करू शकतो. करेक्ट. म्हणजे आपल्या आतमधला जो आत्मविश्वास आहे तो महत्वाचा आहे. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. एक अजून टेक अवे असं आहे की आपला जो खरा हिलर आहे तो आपला अंतर्मन आहे. मग तो कुठलीही प्रक्रिया असू दे, कोणी डॉक्टर असू दे, बुवाबाजी साधू, कुठलं होली प्लेस काही असू दे, पण ते सगळं करणारा एकच आहे, तो आहे तुमचं अंतर्मन. ठीक आहे. अंतर्मन. जर कधी असं होतं ना की डॉक्टर म्हणतात नाही नाही हे तर शक्यच नाही, हे होऊ शकणार नाही, हा झाला त्याचा पर्स्पेक्टिव्ह. माझं काय आहे, मी काय विचार करते की नाही माझं हे ठीक होणार म्हणजे होणारच.
हा जो बिलीफ, हा जो विश्वास आहे, हे काम करणार आहे. मेडिसिन घेताना जर तुम्ही खूप असं चिडचिड हे ते करून घ्याल, तर त्याचा ते तुम्हाला उपयोग होणार नाही, ती तुम्हाला लागणार पण नाही. तीच तुम्ही ऍज अ मेडिसिन सपोज कधी टॉनिक म्हणून घेता, येस इट हिलिंग मी, येस त्याच्यामुळे मला खूप बरं वाटणार आहे, हे माझं सगळं ठीक करून झालं, तर ती तो औषधी तुम्हाला एकदम लवकर लागेल. आणि त्या औषधीपेक्षाही तुमचं जे मन, तुमचा विश्वास आहे, ती तुम्हाला फास्ट रिकवर करेल, फास्ट हिलिंग होईल. आता आपल्याला एकच गोष्ट अजून शिकलो आहे, ते म्हणजे फॉरगिव्हनेस करायचं आहे. कुठलाच ग्रज मनामध्ये ठेवू नका. काल जर तुमचं कोणाशी काहीही वाद झाला असेल, त्याला तिथेच टाकून गाळून द्या. नेक्स्ट डे त्याचं रिपिटेशन, त्याचं डिस्कशन, त्याचा कुठलाही उल्लेख बाहेर करायचा नाही, म्हणजे नाही. त्याने आपण स्वतःच नुकसान करणार आहोत, दुसऱ्याचं नाही. कारण आपलेच अफर्मेशन मग तिथे कुठेच काम करणार नाही. कारण आपणच काहीतरी गढूळ आहोत, आपल्या मनातच काहीतरी गढूळ पाणी आहे, आणि आपण दुसरं काहीतरी करायला चाललं, त्याने काही फरक पडणार नाही. साफ कसं होणार आहे? तुम्ही गढूळ पाण्यात गढूळ पाणी, गढूळ पाणी, गढूळ पाणी, कुठे स्वच्छ पाणी टाकतच नाही ना. स्वच्छ पाणी कमी पडतंय पण गढूळ जास्त पडतंय, तर मग तिथे स्वच्छ होणं शक्यच नाही आहे. तर झालं ते झालं, गंगेला मिळालं करून सोडून द्यायचं. थँक्यू सो मच. आता आपण मीटिंग एंड करूया. 35 मी एक झालेलं आहे. विचारते, हा, आता विचार. तुम्ही कसे म्हणले